पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मवियाकडनं ही सगळी ही मवियाकडनं हे ठाकरेंचं शिष्टमंडळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला पोहोचल्याचं आपण बघितलं। अनिल देसाई, अनिल परब तसेच अंबादास दानवे हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। अगदी काही वेळातच अंबादास दानवे हे मवियाकडून आपला उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी दाखल करणार आहेत आणि त्याच आधी आता ठाकरेंच्या सेनेचं शिष्टमंडळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेलेलं आहे। मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत, अनिल परब आहेत, अनिल देसाई आणि स्वतः उमेदवार अंबादास दानवे हे देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहोचले। तर दुसरी दृश्य आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेते देखील उपस्थित आहेत। भाजपच्या देखील उमेदवारांकडून आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय। तिकडे राष्ट्रवादीकडून जशवंत सिद्दीकी यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर ठाकरे सेनेची ही पहिली दृश्य आपण बघत आहोत। अंबादास दानवे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांची त्यांनी भेट घेतली। आता या भेटीमध्ये चर्चा काय होते ते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण ठाकरेंच्या सेनेची जर आपण भूमिका बघितली तर बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भूमिका आहे। मात्र काँग्रेसकडून उमेदवार देणार असा आग्रह केला जातोय।